we start the topic number 13, that is carbon, an important element. So just we revising what we send to you in case of video. So I'm going to share my screen here. See, carbon is an important element. तर त्यामध्ये what is an element, what are the different types of element, हे सगळं सांगितलं होतं मी. इलेमेंट म्हणजे काय, परत एकदा मी रिपीट करतो थोडं. द सबस्टन्सेस विच ओनली वन काइंड ऑफ मॅटर. इलेमेंट काय असतं, ओनली वन काइंड ऑफ मॅटर असतं, ओनली वन काइंड ऑफ मॅटर. इलेमेंट किती आहेत बाबा टोटल सांगता येईल काय कोणाला? हाऊ मेनी इलेमेंट्स आर देअर इन टोटल? 118. 118 इलेमेंट आहेत. व्हेरी गुड. तर त्याचे प्रकार सुद्धा माहित आहेत. व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ इलेमेंट? मेटल्स, नॉन मेटल्स, मेटॉलॉइड्स. मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॉलॉइड्स असे 3 प्रकार आहेत. मेटल्सचे 1-2 एक्झाम्पल तुम्हाला सांगता येतात सरळ, नॉन मेटलचे पण आणि मेटॉलॉइडचे सुद्धा. सो एक्झॅक्टली आउट ऑफ देम 118 वन इलेमेंट इज देअर. द नेम ऑफ दॅट इलेमेंट इज कार्बन. कार्बनचा आपल्याला अभ्यास आज करायचा मुळातच. तर कार्बन इज वन ऑफ द इलेमेंट. मी रिवाइज म्हणून घेतोय, सगळं शिकवलेलं आहे मी तुम्हाला. कार्बन सिम्बॉल त्याचं कॅपिटल C आहे. ॲटॉमिक नंबर 6 आहे. इट्स ॲटॉमिक मास इज 12. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2,4. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,4 आहे, म्हणून त्याची व्हॅलन्सी सुद्धा किती आहे तर 4 आहे. अँड इट इज नॉन मेटॅलिक एलिमेंट. हा नॉन मेटॅलिक एलिमेंट आहे. नाव आता इथे एक तुम्हाला सांगितलंय, परत मी सांगतो, मेटॅलिक ऑब्जेक्ट, अर्थन ऑब्जेक्ट आणि अदर ऑब्जेक्ट. आता इथं हा चार्ट का दिलेला आहे पहा. इन अवर डेली लाईफ, दिवसा आपण जे दैनंदिन जीवन जगत असताना मेटॅलिक ऑब्जेक्ट कुठले वापरतो? अर्थन म्हणजे ग्लास पासून किंवा मातीपासून बनवलेल्या वस्तू कुठल्या असतात, आणि त्याला सोडून कुठले वस्तू असतात. वेन वी ऑब्झर्विंग ऑल दीज थिंग्स, हे सगळे जर पाहिलं तर आपल्याला मेटॅलिक ऑब्जेक्ट माहित आहेत, अर्थन ऑब्जेक्ट माहित आहेत. मेटॅलिक म्हणजे स्टील आहे, स्टेनलेस स्टील आहे, ब्रॉन्झ, ब्रास, हे सगळे मेटल पासून असतात. घरातले सगळे भांडे, स्पून, ऑल दीज आर मेड ऑफ मेटॅलिक. ग्लास ऑब्जेक्ट, ऑल आर मेड ऑफ ग्लास ऑब्जेक्ट. पॉट, हे अर्थन पॉट म्हणतो आपण बघा, गाडगं वगैरे मातीपासून असतं. आणि त्यानंतर फूड स्टफ. अदर ऑब्जेक्ट मध्ये काय येतं तर फूड स्टफ. फूड मध्ये काय काय येणार आहे, जे जेवतो आपण ते सगळं फूड मटेरियल. व्हॉट वी वेअरिंग क्लॉथ्स, मेडिसिन्स, फ्युअल्स, वुडन ऑब्जेक्ट, ऑल दीज आर कंटेन्स कार्बन. या सगळ्यामध्ये कार्बन आहे. जास्त करून कशामध्ये असतात तर या अदर ऑब्जेक्ट्स मध्ये कार्बनचं प्रमाण जास्त आहे. सो कार्बन इज व्हेरी अँड व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट. अतिशय महत्वाचे एलिमेंट आहे, म्हणून त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अँड इन द कार्बन इट इज कॉल्ड अँड इट इज व्हर्सेटाईल एलिमेंट. त्याला एक शब्द आहे कार्बनला, बघा शब्द काय आहे, व्हर्सेटाईल एलिमेंट असं म्हटलं जातं. का व्हर्सेटाईल म्हणतात तर इट हॅज लॉट ऑफ युजेस. त्याला प्रचंड असे उपयोग आहेत, म्हणून ते तसं म्हटलेलं आहे. हे सगळं व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. कार्बन डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपण प्लांट्स अँड अॅनिमल पासून मिळवतो. कशापासून? प्लांट्स अँड अॅनिमल पासून. त्याला आपण ऑर्गॅनिक म्हणतो. ऑर्गॅनिक म्हणजे जे सजीवापासून मिळवलं जातं त्याला ऑर्गॅनिक म्हणलं जातं. आणि जे मिनरल पासून मिळवलं जातं कार्बन, त्याला आपण काय म्हणतो? इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो. इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक. आणि कार्बन आपल्या आरएनए मध्ये सुद्धा आहे, डीएनए मध्ये सुद्धा आहे. लक्षात घ्या, आपल्या शरीरामध्ये जे आरएनए, डीएनए जे असतात मोलॅक्युल्स, त्याच्यात सुद्धा कार्बन आहे. आणि तेच आरएनए, डीएनए काय करत असतात? हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स ट्रान्सफर करत असतात वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. हे सगळं आपण त्या व्हिडिओमध्ये आहे, परत बघा. ते व्हिडिओ परत एकदा ओपन करून बघा मी जे सांगतोय ते. कार्बन लॅटिन नेम कार्बो आहे बघा, त्याचं नाव काय आहे? लॅटिन नेम कार्बो पासूनच कार्बन असं पडलेलं आहे. तर का? कार्बो मीन्स सिम्पली कोल, कोळसा. कार्बन म्हणजे कोळशाचंच रूप आहे, लक्षात घ्या. अँड इट इज फाउंड इन नेचर इन फ्रेश स्टेट ॲज वेल ॲज कंबाइन्ड स्टेट. हे नेचरमध्ये कसं आढळतं? फ्री स्टेटमध्ये सुद्धा आणि कंबाइन्ड स्टेटमध्ये सुद्धा आढळतं. अँड इन द फ्री स्टेट इट इज फाउंड इन डायमंड ॲज वेल ॲज ग्राफाईट. तर डायमंड आणि ग्राफाईटच्या फॉर्ममध्ये आढळतं. आणि कंबाइन्ड मध्ये बघा कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्ममध्ये जास्त आढळतं. यु नो कार्बन डायऑक्साईड,
कुठून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो सांगता येईल का कोणाला? एनीबडी नो हाऊ कार्बन डायऑक्साईड इज एक्साइल्ड? कार्बन डायऑक्साईड कुठून बाहेर टाकला जातो? येस, फॉरेस्ट फायर पासून. ओके, इन रेस्पिरेशन ऑल्सो, आपल्या रेस्पिरेशन मधून सुद्धा कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. लक्षात आलं? आणि त्याचं प्रमाण फार कमी आहे. किती आहे? 0.03% आहे. 0.03% ऑफ कार्बन इज प्रेझेंट इन द ऍटमॉस्फिअर. एवढंच आहे फक्त. ओके, मला वाटतं स्क्रीन सगळ्यांना दिसतंय नीट, बरोबर आहे? हो सर. ठीक आहे. तर बघा, कार्बन डायऑक्साईड कुठल्या कुठल्या फॉर्म मध्ये आहे? कार्बोनेट. कार्बोनेट म्हणजे कुठलं माहितीये का? फरशीचे तुकडे. घरामध्ये तुमचे फरशीचे तुकडे आहेत का नाही, त्याला कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे खडू, खडू मध्ये आढळतं. मार्बल म्हणजे घरात असणारे मार्बल. कॅलामाइन, झिंक कार्बोनेट, ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये काय आढळतं तुम्हाला? कार्बन आढळतो. फॉसिल मध्ये कोल, कोळसा. पेट्रोलियम मध्ये, पेट्रोलियम मीन्स पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅचरल गॅस, यामध्ये सुद्धा आढळतं. त्याचबरोबर कार्बन्स मध्ये न्यूट्रिएंट्स मध्ये पण आढळतं. न्यूट्रिएंट्स, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट्स. नावं सांगता येतील का न्यूट्रिएंट्सचे? किती प्रकार आहेत? किती प्रकारचे न्यूट्रिएंट्स असतात? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, हा, अजून हे सोडून कुठले आहेत अजून? हे तीन फायबर. म्हणून तुम्ही सांगता? फायबर नाही, फायबर नाही. व्हिटॅमिन्स ते नाही. व्हिटॅमिन्स आहे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, व्हिटॅमिन्स आणि तिसरा आहे मिनरल. लास्ट 5 असे काय आहेत? न्यूट्रिएंट्स आहेत. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, व्हिटॅमिन्स अँड मिनरल. म्यूट करा, म्यूट करा. आणि अजून एक आहे न्यूट्रिएंट्स, तो आहे वॉटर. वॉटर इज ऑल्सो कॉल्ड ॲज, वॉटर इज ऑल्सो वन ऑफ द न्यूट्रिएंट्स. ते सुद्धा आहे, पण इथं लागणार नाही आपल्याला. नॅचरल फायबर, कॉटन, वूल मध्ये सुद्धा तुम्हाला कार्बन आढळतो. बघा किती कुठं कुठं कार्बन आढळतो. याच्या म्हणूनच काय म्हटलं जातं? इट इज अ व्हर्सेटाईल एलिमेंट. आता त्याचे महत्वाचे प्रॉपर्टीज बघूया, जे आपण पाहिले तरी सुद्धा तुम्ही, काही लोक ते व्हिडिओ पाहिला नसेल म्हणून तुम्ही रिवाइज करतो थोडक्यात. प्रॉपर्टीज मध्ये अलिओट्रॉप ऑफ कार्बन असं म्हटलं जातं. आता मी म्यूट केल्यानंतर सुद्धा कोणीतरी शाणपण करतोय. कोकरे, मी रिमूव्ह करतो. अनम्यूट केला नाही तर रिमूव्ह करतो मी. कोकरे कोण आहे बघा. का उगाच अनम्यूट का करता? सो सियर एलोट्रॉप ऑफ कार्बन्स मी सांगतोय. एलोट्रॉफी म्हणजे काय हे महत्वाचं कळलं पाहिजे तुम्हाला. व्हॉट इज मीन बाय एलोट्रॉफी? बघा, मी तुम्हाला एलोट्रॉफीचं डेफिनेशन सांगतो. एलोट्रॉफी मीन्स व्हॉट? विच हॅव्हिंग, बघा इथं डेफिनेशन आहे, सम एलिमेंट्स इन नेचर. बघा, द केमिकल प्रॉपर्टीज आर डिफरंट. केमिकल प्रॉपर्टीज त्याचे काय असतात? डिफरंट, सॉरी सेम, बट फिजिकल प्रॉपर्टीज आर डिफरंट. बघा, त्याचे रासायनिक गुणधर्म म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? केमिकल प्रॉपर्टीज आर सेम. त्यांचे केमिकल प्रॉपर्टी सगळे समान असतात, पण त्यांचे फिजिकल प्रॉपर्टी, फिजिकल याचा अर्थ काय? दिसणे, फिजिकल अपिअरन्स म्हणतो आपण, हे मात्र वेगळे असतात. त्याला आपण काय म्हणतो? एलोट्रॉफी असं म्हणतो. परत एकदा बघा डेफिनेशन. व्हॉट इज एलोट्रॉफी? द एलिमेंट किंवा द कंपाऊंड विच हॅव्हिंग सेम केमिकल प्रॉपर्टी बट डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज आर कॉल्ड ॲज एलोट्रॉफी. तर एलोट्रॉफी कुणाकुणाचे आहेत? कार्बनचा आहे, सल्फरचा आहे, फॉस्फरस आहे, हायड्रोजनचं पण आहे, क्लोरीनचे, सगळ्यांचे एलोट्रॉफीज आहेत. आता आपण फक्त कार्बनचा एलोट्रॉफी बघणार आहे. फर्स्ट एलोट्रॉफी त्याचा आहे क्रिस्टलाइन फॉर्म. त्याची मुळात 2 एलोट्रॉफीज आहेत. वन इज क्रिस्टलाइन, सेकंड वन इज कुठलं सांगा बघू? दुसरं कोकरे. येस, नॉन क्रिस्टलाइन. नॉन क्रिस्टलाइन म्हणजे आपण त्याला नॉन क्रिस्टलाइन. व्हेरी गुड, अमार्फस फॉर्म. ओके, आता आपण क्रिस्टलाइन फॉर्म कसे असतात ते बघूया. क्रिस्टलाइन फॉर्म्स मध्ये मला वाटतं मी शेअरिंग केलेलं व्यवस्थित दिसतंय सगळ्यांना, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही कुणी हात लावू नका स्क्रीनला, नाहीतर खराब होईल. बघा, सुरू केलं बघा कोणीतरी, म्हणल्याबरोबर सुरू झालं. क्रिस्टलाइन फॉर्म कसे असतात? रेग्युलर असतात. डेफिनेट अरेंजमेंट ऑफ ऍटम्स असतात. त्यांच्यातले जे ऍटम्स असतात ते डेफिनेट अरेंजमेंट असते त्यांची, रेग्युलर असतात. त्याचबरोबर दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. त्याचं मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट उच्च असतं, फार असतं.
डायमंडचं तर मेल्टिंग पॉइंट 3500 डिग्री सेल्सिअस आहे. द मेल्टिंग पॉइंट ऑफ डायमंड इज 3500 डिग्री सेल्सिअस. सो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट आर व्हेरी हाय अँड दे हॅव अ जॉमेट्रिकल शेप. त्यांना भौमितिक रचना असते. बघा हे भौमितिक दिसतात का नाही? शार्प एजेस, त्यांना टोकदार असे एजेस असतात आणि वरच्या बाजूला प्लेन सर्फेसेस तुम्हाला दिसताय. तर तुम्हाला इथं पाहता येईल हा डायमंड तुम्हाला दिसतोय. तर अशा रीतीने याचे काही प्रॉपर्टीज आहेत बघा. रेग्युलर अँड डेफिनेट अरेंजमेंट, हाय मेल्टिंग पॉइंट अँड हाय बॉइलिंग पॉइंट, डेफिनेट जॉमेट्रिकल शेप, शार्प एजेस अँड प्लेन सर्फेसेस, हे सगळे प्रॉपर्टीज कोणाचे आहेत? तर अलोट्रॉपचे, ऑफ डायमंडचे. तर डायमंड नेमका आढळतो कुठे? गोवळकोंडा कर्नाटक, मध्य प्रदेश पन्ना, अल्सो साऊथ आफ्रिका, ब्राझील, बेल्जियम, रशिया अँड अमेरिका. तर आपल्या देशात सुद्धा प्रचंड प्रमाणात तो आढळतो. त्यात कर्नाटक आणि पन्ना या 2 ठिकाणी लक्षात ठेवा. सो स्ट्रक्चर कसं आहे बघा तुमच्या समोर इथं. दिस इज अ स्ट्रक्चर. या स्ट्रक्चरला नाव आहे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. काय नाव आहे? 3 डायमेन्शनल टेट्रागोनल स्ट्रक्चर म्हणायचं. 3 डायमेन्शनल टेट्रागोनल स्ट्रक्चर का म्हणलं जातं? 1 कार्बन इज अटॅच्ड टू 4 कार्बन. तुम्ही इथं पाहताय 1 कार्बन 1, 2, 3 आणि 4 असे 4 वेगवेगळ्या कार्बन्सला तो जोडला गेलेला आहे. म्हणून त्याला 3 डायमेन्शनल टेट्रागोनल स्ट्रक्चर म्हटलं जातं. व्हॉट आर द प्रॉपर्टीज? आता त्याचे काय प्रॉपर्टीज आहेत? फर्स्ट बघा, ब्रिलियंट अँड प्युअर डायमंड इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. लक्षात आलं असेल. ब्रिलियंट म्हणजे चमकणारा, हुशार नव्हे. ब्रिलियंट अँड प्युअर डायमंड इज हार्ड. हार्ड म्हणजे काय? सगळ्यात कठीण आहे. जगामध्ये सगळ्यात कठीण असा पदार्थ कोणता आहे? तर कठीण म्हणायचं त्याला. हार्ड एक बरोबर आहे, मजबूत किंवा कठीण दोन्ही येतच. सो ब्रिलियंट अँड प्युअर डायमंड हा सगळ्यात हार्ड आहे. त्याची डेन्सिटी 3.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. मेल्टिंग पॉइंट बघा तुम्हाला सांगितलं किती प्रचंड आहे. दॅट इज 3500 डिग्री सेल्सिअस. 3500 डिग्री सेल्सिअस फार प्रचंड झालंय. फार त्याचं काय आहे? मेल्टिंग पॉइंट आहे. बट त्याला समजा इफ वी हिटेड इट 800 डिग्री सेल्सिअस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजन सोबत त्याला हवेत जाळलं तर 800 डिग्री सेल्सिअसला कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. म्हणजे डायमंडला तुम्ही जाळलात तर कार्बन डायऑक्साईड त्याचं रूपांतर कार्बन डायऑक्साईड मध्ये होत असतं बघा. हे लक्षात ठेवा. अँड डायमंड डज नॉट डिझॉल्व इन एनी सॉल्व्हंट. तो कुठल्याही सॉल्व्हंट मध्ये विरघळत नाही. पाणी नाही, पेट्रोल, केरोसिन, ऍसिड, बेस याच्यात तो विरघळत नाही. अँड नो इफेक्ट ऑफ ऍसिड अँड बेसेस. त्याचे ऍसिड आणि बेसेसवर काहीही परिणाम होत नाही. अँड अजून एक महत्वाची प्रॉपर्टी, इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तो इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर आहे. बिकॉज इट डज नॉट कंटेन्स फ्री इलेक्ट्रॉन्स. त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसल्यामुळं तो बॅड कंडक्टर ऑफ काय आहे? इलेक्ट्रिसिटी. त्याच्यातून करंट वाहत नाही. हे सगळे प्रॉपर्टीज त्याचे आहेत. तर ह्याचा नेमका उपयोग कुठे केला जातो? तर पहा, कटिंग द ग्लास. सर हा बोला सर, डायमंडचं बॉइलिंग पॉइंट काय? बॉइलिंग पॉइंट दिलेलं नाहीये त्यांनी. तर बॉइलिंग पॉइंट असेल तर ते काढावं लागेल नेट वरून. आता डेफिनेटली तो बॉइलिंग पॉइंट 5 ते 6,000 पेक्षा जास्त असू शकतो. कारण की त्याचं मेल्टिंग पॉइंटच किती आहे? बॉइलिंग पॉइंट ऑफ, थांबा डायमंड येते का बघूया. 4830 आहे बघा, लक्षात घ्या. हो सर. 48 हो सर. 4830 आहे त्याचं काय बॉइलिंग पॉइंट आहे. सो दिस इज द बॉइलिंग अँड मेल्टिंग पॉइंट. आपण बघतोय आता त्याचा वापर कुठे केलेला आहे. सो लेट अस डिस्कस कटिंग द ग्लास. काच कापण्यासाठी. अँड रॉक ड्रिलिंग मशीन, त्याच्यामध्ये त्याचा वापर केलेला आहे. ऑर्नामेंट्स, हे माहिती आहे सगळ्यांना. सौंदर्य प्रसाधने हे फिमेल साठी जास्त महत्वाचं असतं. तर डायमंड्स आर युज्ड इन ऑर्नामेंट्स. त्यानंतर डायमंड नाईव्ज म्हणजे चाकू असतं बघा डायमंड पासून तयार केलेलं. आय सर्जरी, डोळ्याची जी सर्जरी असते, डोळ्या सर्जरीमध्ये त्याचा वापर केलेला आहे. अँड ऑल्सो इट इज युज्ड इन पॉलिशिंग द अदर सबस्टन्सेस. जे वेगळे डायमंड असतात त्याला पॉलिशिंग कमी असतं, त्याला पॉलिश करण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर झालेला आहे. अँड ऑल्सो सगळ्यात महत्वाची यूज बघा, इन स्पेस मध्ये डायमंड यूज टू मेक विंडोज गिव्हिंग प्रोटेक्शन फ्रॉम रेडिएशन. जे रेडिएशन येतात कुठून? सूर्यापासून, अतिनील करणे, त्यांच्यापासून बचाव व्हावा म्हणून विंडो सुद्धा बनवलेले आहेत डायमंड पासून. डायमंडचे विंडोज बनवलेले आहेत स्पेस आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट. स्पेस आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट मध्ये. स्पेस मध्ये म्हणजे
अवकाशामध्ये जे सॅटेलाइट असतात त्यांना विंडोजला तर डायमंड पासून बनवलेले काय असतात विंडोज असतात. तर हे झाले युजेस, प्रॉपर्टीज वगैरे. ग्राफाइट मी सगळं व्हिडिओ आहे परत रिपीट करतोय तरी सुद्धा. व्हॉट अबाउट ग्राफाइट? इट इज मेनली फाउंड इन रशिया, न्यूझीलंड, अमेरिका अँड इंडिया. इंडियामध्ये सुद्धा आढळतं. आणि लीड पासून पेन्सिल तयार करायचं सुरुवातीला कुणी केलेलं आहे तर निकोलॉस जॉकस क्वांटे इन 1795. जे आपण लीड पेन्सिल वापरतो त्याचा शोध त्यांनी त्यावेळी लावलेला आहे. अँड व्हॉट आर द स्ट्रक्चर दिस वन? हा स्ट्रक्चर जो आहे 1 कार्बन इज अटॅच टू 3 कार्बन. इथं 4 होते इथं 3 आहेत बघा, ते तुम्हाला दिसतंय. 1 कार्बन इज अटॅच टू 1, 2, 3 कार्बन ॲटम्स अँड हिअर इज अ लेअर ऑफ हेक्झागोनल. हे असं हेक्झागोनल लेअर आहे, इथं लिहिलेलं आहे हेक्झागोनल लेअर इज फॉर्मड. हे वर हेक्झागोनल खाली हेक्झागोनल आहे. आणि 1 लेअर जो आहे एक वरचा त्याला ग्राफिनी म्हणलं जातं. ग्राफिनी काय म्हणतात त्याला? ग्राफिनी. 1 लेअर. हा यस ग्राफिनी. मी विचारणार आहे तुम्हाला सगळं. आणि त्याचं ओरिजिनल स्ट्रक्चर बघा इथं तुम्हाला दिसतो. हा जो ग्राफाइट असा आहे ओरिजिनल, हे पहा इथं. आणि ह्याच्यामध्ये ही रचना असते अशा पद्धतीची. एकेका ह्याच्यामध्ये एक एक ऍटमची अशी रचना असते. ते प्रत्यक्षात तो असा दिसतो. ग्राफाइट स्ट्रक्चर जो आहे तो इथं आहे, पण ओरिजिनल ग्राफाइट मात्र इथे आहे. सो ग्राफिनी म्हणजे माहित झालं तुम्हाला. त्यानंतर आपण पुढे जातोय. आता हे कशा संदर्भात आहे चित्र माहिती आहे का? इथे लीड वापरलेलं आहे आणि इथं बॅटरी आहे. बल्ब पेटतो बघा. का? बिकॉज ग्राफाइट इज द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ग्राफाइट काय आहे? गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हा यस, म्हणून कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. बरोबर आहे, म्हणून ते वापरलेलं दाखवलेलं आहे. त्यानंतर आपण आता इथं बघतोय प्रॉपर्टीज. त्याच्या ह्याचे प्रॉपर्टीज कसे कसे आहेत. ग्राफाइट फाउंड इन नेचर इन ब्लॅक, सॉफ्ट अँड स्लिपरी. ग्राफाइट हा नेचर मध्ये काळा आहे, सॉफ्ट आहे, मऊ आहे, आहे आणि स्लिपरी आहे. अँड इनसाइड द ईच लेअर ऑफ ग्राफाइट, आताच आपण लेअर दाखवलं, फ्री इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग इन द एंटायर लेअर. त्याच्या प्रत्येक फ्री इलेक्ट्रॉन्स इकडून तिकडे मूव्ह होताना दिसतात. म्हणूनच काय आहे? ग्राफाइट इज द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तुम्हाला सायंटिफिक रिझन फार वेळा येतं. व्हॉट इज द सायंटिफिक रिझन? ग्राफाइट इज कॉल्ड गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ग्राफाइटला गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणतो का? बिकॉज इट कंटेन्स फ्री इलेक्ट्रॉन्स ईच लेअर ऑफ ग्राफाइट. प्रत्येक लेअर मध्ये, जे लेअर आपण दाखवलं इथं लेअर दाखवलं पाहिजे, लेअर आहे, या प्रत्येक लेअर मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. दे कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. सो इट इज called as a what happen a good conductor of electricity. Good conductor of. त्यानंतर रायटिंग पेपर मध्ये राईट करण्यासाठी वापर झालेला आहे आणि त्याचा डेन्सिटी कमी आहे बघा याच्यापेक्षा, डायमंड पेक्षा 1.9 to 2.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आणि इट इज ऑल्सो डज नॉट डिझॉल्व्ह इन मोस्ट सॉल्व्हंट. जास्तीत जास्त कुठल्याही सॉल्व्हंट मध्ये हा सुद्धा विरघळत नाही. आणि इथं त्याचे युजेस बघूया. महत्वाचे यूज आहे, ग्राफाइट इज युज्ड फॉर मेकिंग लुब्रिकंट्स. लुब्रिकंट्स म्हणजे वंगण. हे फार लोकांना माहित नाही. तुम्ही मोठमोठ्या गाड्या, ट्रक, मोठमोठे टेम्पो याच्यामध्ये कॅस्ट्रॉल किंवा अजून वेगवेगळ्या कंपनीचे ऑइल टाकलं जातात बघा. तुम्ही जाहिरात बघता टीव्हीवर कॅस्ट्रॉल सारख्या. ते कॅस्ट्रॉल मध्ये जे ऑइल आहे ते कॅस्ट्रॉलचं ऑइल म्हणजेच लुब्रिकंट. त्याच्यामध्ये कशाचा वापर झालेला असतो? ग्राफाइट पासून लुब्रिकंट्स बनवतात. इलेक्ट्रोड सुद्धा बनवलं जातं. कार्बन इलेक्ट्रोड, त्यानंतर कार्बन एनोड, कार्बन कॅथोड असे इलेक्ट्रोड. किंवा तुम्ही सेल पाहिलाय, सेल तुमच्या घरी सेल आणता, खराब होत आहे. खराब झाल्यानंतर त्याच्यातून तुम्ही काय करता? एक सेल काळी असे काळं असतं बघा, काळं, ते म्हणजेच काय आहे तर ते ग्राफाइटपासून बनवलेलं आहे. ग्राफाइटच्या कांड्या आहेत त्या. अँड ग्राफाइट इज युज्ड इन पेन्सिल. पेन्सिल मध्ये ग्राफाइट आहे का? रायटिंग पर्पजेस लीड पेन्सिल म्हणतो. ऑल्सो इट इज युज्ड इन पेंट अँड पॉलिश. पेंटिंग करण्यासाठी, पॉलिश करण्यासाठी. आणि आर्क लॅम्प मध्ये सुद्धा वापर केलेला. आर्क लॅम्प, प्रकाश जास्त येण्यासाठी आर्क लॅम्प मध्ये ग्राफाइट वापरलेलं आहे. सो दीज आर द डिफरंट युजेस ऑफ ग्राफाइट. तर तिसरा जो त्याचा एलोट्रॉफ आहे, डायमंड झालं, दुसरं ग्राफाइट झालं, अँड थर्ड वन इज अ फुलरिन. शेवटचं कुठलं आहे तर फुलरिन. बघूया. इट इज रेअरली फाउंड इन नेचर. तो निसर्गात जास्त आढळत नाही. फुलरिन बकी बॉल सुद्धा म्हणतो त्याला. C60 म्हणलं जातं. आणि हे नाव का पडलं तर रिचर्ड बकमिनिस्टर फुलर यांनी त्याच्या काय केलेलं, आर्किटेक्ट केलाय, शोधला नाही, डिझाईन करून दिला त्याने, डिझाईन, म्हणून त्याचं नाव तसं पडलेलं आहे. आणि त्याचे शोधणारे वेगळेच आहेत. हेराल्डो क्रोटो, रॉबर्ट कर्ल अँड रिचर्ड स्मॅली गिव्हन द नोबेल प्राइज बिकॉज ऑफ डिस्कव्हरी ऑफ दिस एलोट्रॉप. C60 चा शोध लावला 1996 ला.
आणि त्या पिक्चर त्यांना हे तिघांना मिळून कंबाईन्ड मधले केमिस्ट्रीमध्ये नोबेल प्राइज मिळाला. नोबेल प्राइज तुम्हाला माहिती आहे जगामध्ये सगळ्यात स्टँडर्ड प्राइज जो आहे तो नोबेल प्राइज आहे. तर तो नोबेल प्राइज त्यांना दिलेलं आहे. तर हे झाले. त्याचे काही फॉर्म्स आहेत ना, C60 आहे, C70 आहे, C76 आहे, 82 भरपूर असे त्याचे फॉर्म्स आहेत. युजेस बघूया आणि प्रॉपर्टीज बघूया. मेनली मोलॅक्युल्स ऑफ फुलरिन्स आर फाउंड इन द फॉर्म ऑफ बकीबॉल. हे बकीबॉल दाखवलं बघा चित्र, तसे तिचे स्ट्रक्चर आहे. त्यानंतर एका मोलॅक्युलमध्ये 30 to 900 कार्बन ॲटम्स असतात, 30 पासून ते 900 पर्यंत. अँड इट इज ऑल्सो मेनली इट इज सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. फक्त 2 मध्ये सॉल्व्हंट आहे, म्हणजे विरघळतो. एक कार्बन डायसल्फाइड आणि क्लोरोबेन्झिन याच्यामध्ये तो विरघळतो. आणि ह्याच्याबद्दल जास्त माहिती नाही उपलब्ध. कसं डायमंड आणि दुसरं कुठलं आपलं ग्राफाईट आहे तेवढी माहिती नाही आहे, पण बऱ्यापैकी याची माहिती बघा. इन्सुलेटर म्हणून वापर केला जातो. कॅटालिस्ट इन वॉटर प्युरिफिकेशन, पाणी निर्जंतुकी करण्यासाठी कॅटालिस्ट. आणि एक सर्टन टेम्परेचरला सुपर कंडक्टिव्हिटी म्हणून याचा वापर केला जातो. सुपर कंडक्टिव्हिटी याचा अर्थ काय? इट डज नॉट कंटेन्स एनी रेजिस्टन्स. ज्याच्यात अजिबात रेजिस्टन्स नसतं त्याला आपण काय म्हणतो? सुपर कंडक्टिव्हिटी असं म्हणतो. तर ह्याचा सुद्धा वापर झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रकार बघतो नॉन क्रिस्टलाइन. नॉन क्रिस्टलाइन मध्ये बघा काय आहे, मला वाटतं कोल. हा, कोल. आता बघा नॉन क्रिस्टलाइन मध्ये पहिला प्रकार जो आहे तो कोल आहे. आता हे इथून आपण शिकणार आहे. हे कोल बघा, कोल इज फॉसिल फ्युअल. फॉसिल म्हणजे जे जमिनीतून काढलं जातं त्याला कोल फॉसिल म्हणायचं, लक्षात घ्या. फॉसिल म्हणजे काय? विच कॅन बी टेकन फ्रॉम द इनसाइड द अर्थ. आता त्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन तिन्ही घटक असतात. त्याचबरोबर कुणीतरी बोलताय सागर जमादार मसुलदार. हा काय प्रकार आहे? हाकलून देतो, अजून एकदा आवाज आला तर बघूया. ठीक आहे. आता कोलचे मुळात 4 टाइप्स आहेत ना, 4 टाइप्स. पहिला आहे तो पिट. बघा पिट बघा कशावरनं 4 प्रकार केलेत माहितीये का? त्याच्यामध्ये असणाऱ्या कार्बनच्या पर्सेंटेजवरनं. फर्स्ट टेप आहे पिट, लेस दॅन 60% ऑफ कार्बन. ज्याच्यामध्ये 60% पेक्षा कमी कार्बन असतो त्याला पीठ म्हणायचं. त्याच्यामध्ये जास्त कार्बन मिळत नाही, लक्षात घ्या. म्हणून हीट सुद्धा जास्त येत नाही. म्हणजे पीठ सारखं तुम्ही कोळसा घेतला त्याला जाळला तर उष्णता बाहेर जास्त येत नाही. दुसरा प्रकार आहे लिग्नाइट. लिग्नाइट मीन्स याच्यामध्ये 60 to 70% काय असतो? कार्बन असतो, 60 to 70. तिसरा प्रकार आहे ब्युटामिनस. इट कंटेन्स 70 to 90%. हा थर्ड स्टेप आहे. आणि अँथ्रेसाइट म्हणजे प्युअर कोल आहे, विच कंटेन्स अबाउट 90% ऑफ कार्बन. जास्त उष्णता कशापासून मिळतं? तर अँथ्रेसाइट पासून मिळत असतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा प्रकार आपण शिकणार आहे चारकोल. हे 3 प्रकार झाल्यानंतर मी रिवाइज करणार आहे, लक्षात आलं का? हे झाल्यानंतर चारकोल. चारकोल कशापासून मिळवतात माहितीये का? मेनली फ्रॉम बोन्स अँड हॉर्न्स. बघा प्राण्यांच्या सिंगापासून आणि प्राण्यांच्या हाडापासून, बोन्स म्हणतो त्याच्यापासून चारकोल तयार केला जातो. अँड युजेस ऑफ कोल. आता त्याचे युजेस काय आहेत? फर्स्ट बघा, कोल इज युज्ड इन फ्युअल ॲज इन फॅक्टरी अँड होम्स. घरामध्ये आणि फॅक्टरीमध्ये तो एक फ्युअल म्हणून वापरला जातो. फ्युअल म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? इंधन. इट इज ऑल्सो कोक. इंधन सर. इंधन, व्हेरी गुड. कोल इज युज्ड टू ऑब्टेन कोक, कोल गॅस अँड कोल टार. असे 3 घटक वेगवेगळे ज्यापासून मिळवलं जातं. कोक तयार केला जातो, कोल गॅस मिळवतो, कोल टार मिळवतो. आणि कोल इज युज्ड इन थर्मल पॉवर प्लांट्स फॉर जनरेट द इलेक्ट्रिसिटी. आणि एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचा पॉईंट तिसरा, आपल्या देशामध्ये 60% आता सध्या सुद्धा 60% पेक्षा जास्त इलेक्ट्रिसिटी ही कोळशापासूनच तयार केली जाते. तारापूरला पॉवर हाऊस आहे, कोळशापासून वीज निर्मिती केंद्र भरपूर ठिकाणी आहेत. तर 60% आहे ते संपण्याच्या मार्गावर आहेत. फ्युचरमध्ये मात्र आपण कोलपासून वीज निर्मिती करणार नाही, पण आता सध्या मात्र आहे. आणि त्याचबरोबर चारकोल यूज इन प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. बघा प्युरिफिकेशन ऑफ वॉटर ह्याचा अर्थ असा आहे, चारकोलचा वापर कशासाठी केला जातो? अस्वच्छ पाणी स्वच्छ करण्यासाठी. काय केलं जातं माहितीये का? याच्यामध्ये फिल्टर असतात बघा, असे 4-5 लेअर असतात.
पहिल्यामध्ये घाण पाणी, त्याच्यातून वाळू, वाळूमधून कोळसा, कोळशामधून असं पुढे 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 येत पाणी स्वच्छ होत जातं. म्हणून त्याला प्युरिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल मध्ये सुद्धा त्याचा वापर झालेला आहे. हे झालं यूज ऑफ कोल. त्यानंतर कोक. कोक कशाला म्हणायचं? द प्युअर कोल दॅट रिमेन्स व्हेन कोल गॅस हॅज बीन टेकन अवे फ्रॉम द कोल. आता कोल गॅस तयार होतो म्हटलं बघा वरच्या बाजूला. जेव्हा कोल गॅस हे कोल मधून काढला जातो तेव्हा राहिलेला जो भाग आहे तो कोक आहे. आणि त्या कोकचा वापर डोमेस्टिक फ्युअल, घरगुती इंधन म्हणून वापरला जातो. रिड्युसिंग एजंट म्हणून वापरला जातो. रिड्युसिंग म्हणजे ऑक्सिजन काढण्यासाठी रिड्युसिंग. आणि त्याचबरोबर इट इज युज्ड इन द एरी फर्म फ्युअल, वॉटर गॅस, CO2 वॉटर गॅस तयार केला जातो. प्रोड्युसर गॅस मध्ये सुद्धा त्याचा वापर झालेला. सो अशा रीतीने कोल, कोक, एकूण काय काय पाहिलं पहा महत्वाचं घटक. 4 घटक आपण पाहिले. व्हॉट वी वेर डिस्कस्ड अप टू नाव. मी परत रिपीट करतो काय काय शिकलो आतापर्यंत. फर्स्ट ऑफ ऑल वी डिस्कस्ड व्हॉट अबाउट कार्बन. इन कार्बन ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर सगळं पाहिलं. त्याचे ॲलोट्रॉपी डेफिनेशन पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं त्या कार्बनचे किती ॲलोट्रॉपीज आहेत? 2. एक अमॉर्फस, दुसरा क्रिस्टलाइन. तर सगळे आतापर्यंत पाहिलं. डायमंड, ग्राफाइट, फुल रिंग. आणि इकडे काय पाहिलं अमॉर्फस मध्ये? अमॉर्फस फॉर्मचे 4 प्रकार, कोल, कोक आणि चारकोल. त्याच कोल मध्ये परत 4 टाइप्स आहेत, पीठ, लिग्नाइट, ब्युटामिनस आणि अँथ्रेसाइट. आणि प्रत्येकाची उजे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर आता आपण शेवटचे 10 मिनिट शिल्लक आहेत. तर आपण आता रिव्हाइज करूया. आणि हा नवीन जो भाग आहे तो उद्या बघणार आहे आपण. उद्या म्हणजे जेव्हा मी लिंक टाकेन एक दिवस सोडून एक, हायड्रोकार्बन अतिशय महत्वाचा आहे. याच्यासाठी तर सगळ्यांनी अवश्य प्रेझेंट असलं पाहिजे. का? तर हायड्रोकार्बनचे 10वीला सुद्धा आहे. तर आपण बघूया काय काय शिकलो. आणि हे सगळं मी टेस्ट तुम्हाला परत टेस्ट बघा. टेस्ट मॅक्झिमम लोकांना सोडवलेलं आहे. ज्यांनी टेस्ट सोडवलेलं आहे तुम्ही इतर विषयाचं टेस्ट काय करता? ग्रुपवर टाकता. मग सायन्सचं का टाकत नाही मार्क वगैरे? म्हणजे मीच टाकावं का सगळं? काय अडचण आहे का? म्हणजे तुम्ही इंग्लिशचं सोडवला किंवा मॅथ्स सोडवला, 20 पैकी 20, 16 वगैरे असतात ना, ते ग्रुपवर डिस्प्ले करतात. पण सायन्सचं करत नाही. म्हणजे असं वाटतं की सायन्सची फक्त शिक्षकांनाच गरज आहे. करतो की सर. नाही, तुम्ही काढून बघा आता 4-5 दिवसामध्ये. मीच काय करतो, मीच त्या ह्याच्यामधून सगळं लिस्ट काढतो आणि लिस्ट तुमच्या व्हॉट्सअपवर टाकतो. आणि मीच कॉंग्रॅच्युलेशन लिहितो. तुम्हाला किती पडले काय कॉंग्रॅच्युलेशन मी करावंच लागतंय. पण तुमचं डिस्प्ले नसतंय. म्हणजे इतर विषयाचं जसं आहे ना तसं. आणि उलट तुम्ही जास्त सोडवलेलं असतं सायन्सचे, बरोबर ना? मला वाटतं सायन्सचे तुम्ही भरपूर सोडवला तर आणि रिस्पॉन्स पण चांगला आहे. पण ते डिस्प्ले पण करत चला, म्हणजे तुम्हाला चांगले पडू दे कैसेही पडू दे. ठीक आहे, आपण बघूया आता काय काय शिकलो. हा, रिवाइज करतोय मी. प्रश्न विचारतो, ज्यांना येत आहे त्यांनीच सांगायचं. ठीक आहे. आणि अजून एक मी 2 मिनिट सांगतो. पुढच्या तासाला हायड्रोकार्बन झालं. 3ऱ्या तासाला प्रिपरेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड आहे. ते मी लॅबोरेटरीमध्ये लाईव्ह दाखवणार आहे तुम्हाला. म्हणजे हे समोर कॅमेरा दाखवून तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे. ठीक आहे. आपण आता रिवाइज करतोय, बघूया. आणि एवढं करून 30 जण याच्यावर आहेत बघा. 30 लोक आहेत इथं याच्यावर. म्हणजे आपली संख्या आणि त्याच्यावरनं फार आश्चर्य वाटतं मुलांचं. म्हणजे नेमकं काय करतात कळत नाही. तर मी एक स्क्रीनशॉट याचं काय येत नसतंय का? स्क्रीनशॉट काढता जाऊ दे. ठीक आहे, मी प्रश्न विचारतो, उत्तर सांगाल का? हॅलो. Yes, sir. Yes, sir. Okay, let us start here. First question. Dash is the hardest substance. Diamond. Diamond is the hardest. Diamond. Okay. Dash is the good conductor of electricity. Graphite. Very good. Then dash is used as an insulator. Fluorines. Very good. Then what are the uses of graphite? Any 2 uses. कोण सांगते? 2 uses सांगायचे कोणीतरी. Graphite is used. It is used in lead pencil. Graphite is used in paints and polish. Graphite is used to making lubricants. Lubricants. नमिता जाधवचा पण हात वर आलेला आहे, म्हणजे हात रेस केलेले. बेस्ट. तर पुढचा प्रश्न असा आहे. हा, नेक्स्ट वन. डॅश इज used in ornaments.
Diamond. Diamond. व्हेरी गुड. विशाल गोविंदे सांगणार आहे आता पुढचा प्रश्न. तुम्ही कोणी सांगायचं नाही हा, कारण की त्याचा वर हात आलेला आहे. बघूया. ऍट सर्टन टेम्परेचर डॅश डॅश इज ऍक्ट ॲज अ सुपर कंडक्टिव्हिटी. ऍट पर्टिक्युलर टेम्परेचर डॅश डॅश इज ऍक्ट ॲज सुपर कंडक्टिव्हिटी. सांग गोविंदे. हात वर केलेला नक्की सांगणार आहे तो. सांगा सर. डॅश डॅश इज ऍक्ट ॲज सुपर कंडक्टिव्हिटी इन सर्टन टेम्परेचर. सर्टन टेम्परेचरला हा सुपर कंडक्टिव्हिटी म्हणून वापरला जातो. हा श्रद्धा सांग. नेक्स्ट. श्रद्धा सांगते म्हणली ना. हा सांग. हे मला वाटतं हे नाही वाटतं सुरुवात आहे. आवाजावरनं लक्षात आलं. सांगू का? पटकन बोलली. कोणी नाही सांगत. फुल रेन आहे. सरळ साधा आहे. व्हेरी गुड. आता मला 4 प्रकार कोण सांगते कोलचे. कोलची 4 प्रकार नावं सांगा फक्त. lignite, bituminous, anthracite. If the percentage of carbon is 95%, it is called a dash dash. Shegante. Anthracites. Anthracite. If the carbon is less than 60%, Peat. peat. हा हे सगळे प्रकार झालेले आहेत. तर आता मी थांबतोय. ऍक्च्युअली 4 मिनिट शिल्लक असताना पण थांबतोय. थांबायचं नव्हतं पण माझी मोबाईलचं काय म्हणतो कॉम्प्युटरची बॅटरी लो झालेली आहे. म्हणजे अचानक बंद पडतंय. त्यापेक्षा आपण थांबूया. 4 मिनिट लवकरच थांबतोय आज मी तुम्हाला परत लिंक हेच असणार आहे. फक्त मी टायमिंग सांगेन. परत उद्या घ्यायचे उद्या पण सांगेन मी, किंवा परत कधी सांगेन. तर पुढच्या तासाला आपण हायड्रोकार्बन्स बघणार आहे. अतिशय महत्वाचं आहे हायड्रोकार्बन्स. त्यासाठी ऍबसेंट राहू नका. बाकीच्यांना पण सांगा. 10वीला महत्वाचं आहे. मग तिसऱ्या टॉपिकला तर सरळ सरळ आपण लॅबोरेटरी मधलं लाईव्ह घेणार आहे. काय अडचण नाही ना? सगळ्यांना मला वाटतं क्लिअर लक्षात आलेलं आहे. थांबायचं.